हॅलो फ्रेंड्स, मी वर्षा आपलं सर्वांचं मनापासून स्वागत करते. कसे आहात सगळे? मी मस्त आणि मजेत आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण रेमेडीसोबत त्याची जी पण प्रोसेस असणार आहे सगळ्या डिटेल्स तर बघणार आहोत. त्यासोबतच काही असे प्रश्न आहेत, काही कन्फ्युजन म्हणा किंवा काही गैरसमज आहेत की काही जणींना ते माहीत नाहीत किंवा माहीत असूनसुद्धा आपण इकडे-तिकडे ज्यावेळेस वाचतो, ऐकतो त्यावेळेस थोडंसं विश्वास ठेवायला जातो. तर नेमकं काय आहे? कोणते गैरसमज आहेत त्यावरती डिटेल चर्चा करणार आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आजचा व्हिडिओ मेहंदीवर असणार आहे. मेहंदीची फुल एकदम हेल्दी प्रोसेस असणार आहे केसांसाठी, केस वाढण्यासाठी. आणि काही गैरसमज मेहंदी रिलेटेडच आहेत की मेहंदीने केस खराब होतात, मेहंदीने केस ड्राय होतात, डॅमेज होतात, खूप 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 असे रफ होतात. खूप कमेंट्स आहेत किंवा इन्स्टावरती सुद्धा खूप जास्त कमेंट्स आहेत किंवा तुम्ही कुठेतरी ऐकलेलं असेल, कुठेतरी वाचलेलं असेल किंवा काही सलोनवाले, काही पार्लरवाले किंवा काही जिकडे तुम्ही जाता की नाही तिकडे सुद्धा तुम्हाला ऐकायला भेटलेलं आहे. म्हणजे तशाच कमेंट्स येतात की हे असं म्हणतात, ते तसं म्हणतात, मग नेमकं काय? आणि एका वाक्यात उत्तर देऊन समोरच्याचं किंवा माझंही समाधान होणार नाही की संपूर्ण जी माहिती मला सांगायची ती जाणार नाही. त्याच्यासाठीच म्हटलं एका व्हिडिओमध्ये जो मेहंदीचाच असेल आणि त्याच्यातच मी छान असं एक्सप्लेन करेल. तर हे बघा, सलोनवाले, पार्लरवाले, मैत्रिणी कुणी तुम्ही इकडे-तिकडे बघितलेलं असेल. आता प्रत्येक गोष्टीच्या दोन बाजू असतात. काही अफवा असतात, काही बिझनेसच्या ट्रिक असतात की प्रत्येकाला आपला बिझनेस एक मेंटेन ठेवण्यासाठी कोणताही मार्ग ते अवलंबतात. म्हणजे कधी-कधी काय होतं, निगेटिव्ह गोष्टी बाहेर सांगून आपलंच कसं खरं हे सुद्धा सांगितलं जातं. तरीसुद्धा माझ्या यूट्यूबवरचे जे फॉलोअर आहेत ना, त्यांनी मला पहिल्यापासून जर बघितलेलं असेल ना, तर त्यांचा पूर्ण विश्वास आहे की मी प्रत्येक वेळी मेहंदी लावते. म्हणजे फक्त सांगत नाही, दर महिन्याला तुमच्यापर्यंत एक व्हिडिओ येतो. म्हणजे तुमचासुद्धा आतापर्यंत विश्वास बसलेला आहे की मी महिन्याला एकदा तरी मेहंदी लावतेच. आणि माझ्या केसांवरून तुम्हाला तेवढं पण माहिती झालेलं आहे की माझे केस खराब नाहीत, डल नाहीत, डॅमेज नाहीत, ड्राय नाहीत, काहीही नाहीत, रफ नाहीत वगैरे. तर मग असं का? तर ते मीच सांगणार आहे तुम्हाला. पण अगोदर ना इथपर्यंत जी आलेली प्रोसेस आहे ना ती पटकन सांगते. तर 2 पॅक आहेत मेहंदीचे. दरवेळेसचे खूप जणांना तर आता माहीत झालेलं असेल. रात्रभर मी भिजत ठेवलेलं आहे फक्त पाण्याने आणि तेही लोखंडी कढईमध्ये. पण यावेळेस मी वेगळं काही केलेलं आहे. तर बघा, इकडे आपण एक डिकॉक्शन जे रेडी करतो ना दरवेळेस, त्याच्याऐवजी मी मेथी दाणे आणि कलोंजी रात्रभर भिजत ठेवलेलं होतं आणि दुसऱ्या दिवशी सकाळी ते वाटून घेतलेलं आहे. एकदम फाईन पेस्ट करायची म्हणजे मेहंदीमध्ये ते छान प्रकारे ॲड होईल. डिकॉक्शन आपण ज्यावेळेस रेडी करतो ना तेही हेल्दी बनतं. पण बऱ्याच वेळेला असं होतं की ज्यावेळेस आपण सगळं ते भिजल्यानंतर वाटतो ना, त्याचा एक हेअर पॅक बनतो, हेअर मास्क बनतो आणि तो मेहंदीमध्ये ॲड झाल्यामुळे अजून जास्त त्याचे आपल्याला बेनिफिट्स भेटतात. तर ते सुद्धा मी ॲड केलेलं आहे. परत भरपूर अशी जास्वंदीची फुलं आहेत ना, ती सुद्धा वाटून टाकलेली आहेत. इकडे आपण कोणतंही डिकॉक्शन रेडी न करता मेहंदी भिजवतोय, तरीसुद्धा खूप हेल्दी प्रकारे कोणत्याही नॅचरल मेहंदीमध्ये तुम्ही आर्टिफिशियली किंवा कलर असलेली मेहंदी वापरायची नाही. तोच खरी गोष्ट आहे की ती वापरल्याने खरोखर केस डॅमेज होतात. मेहंदी आपण कोणती निवडतोय ना, ते खूप महत्त्वाचं आहे आणि त्याच्यामुळेच खूप जणींना तसे अनुभव आलेले आहेत. तर फुलं टाकलेली आहेत वाटून, मेथीदाणे आणि कलोंजी ते पण वाटून टाकलेलं आहे. आणि या 3 वस्तू आवळा, कढीपत्ता आणि ॲलोवेरा या 3 वस्तू वाटून ते कापडाने गाळून त्याचं जेल काढलेलं आहे आणि ते पण मी याच्यात ॲड केलेलं आहे. रात्री भिजत घालताना मेहंदी थोडीशी घट्ट स्वरूपात भिजवायची म्हणजे जे हे लिक्विड आहे की नाही त्याची कन्सिस्टन्सी ॲडजस्ट होते. आता सगळ्याच गोष्टी ज्या आहेत ना त्या छान प्रकारे मिक्स करून घ्यायच्या. हे छान मिक्स होतंय तोपर्यंत खूप महत्त्वाच्या गोष्टी सांगायच्या आहेत की मेहंदीची निवड जर तुम्ही चुकीची मेहंदीची जर निवड केली ना तर तुमचे केस खराब होतील. ज्या ह्याच्यामध्ये मेहंदीमध्ये आर्टिफिशियली कलर जास्त असतील किंवा अमोनिया किंवा काही असे केमिकल्स असतील ना ज्याच्यामुळे केस खराब होतात. मग ती मेहंदी कोणती आहे ना ह्यावरती ठरतं की मेहंदीने केस खराब होतात. त्यामुळे तुम्ही जर अशी नॅचरल युक्त आणि त्याच्यामध्ये सगळ्याच नॅचरल गोष्टी ॲड करत असाल, कोणतीही पावडर वापरू शकतो, पण पावडरच्या तुलनेने नॅचरल ज्या ॲज इट इज ज्या वस्तू आहेत की नाही रॉ, त्या खूप जास्त इम्पॉर्टंट आहेत. त्या खूप फायद्याच्या आणि खूप बेनिफिट्स देतात आपल्या केसांना. त्याच्यामुळे या सगळ्या वस्तू टाकल्याने मेहंदी खूप जास्त हेल्दी बनते आणि आपल्या केसांना तर खूप छान प्रकारे ट्रीट करते. त्यासोबतच एक हेल्दी लेयर येतो केसांवरती आणि त्याच्यामुळे आपल्या केसांना एक हलकासा कलर, एक छान अशी शाईन येते आणि केस आपले मजबूत होतात. शिवाय या सगळ्या गोष्टींमुळे आपण स्कॅल्पपासून मेहंदी लावतो, 2-2.5 तास केसांवरती ठेवतो, त्याच्यामुळे हेअर ग्रोथ व्हायला सुद्धा मदत होते. मग तुम्ही अशी मेहंदी निवडत असाल ना तर मी 100% खात्री देऊ शकते की या मेहंदीने अजिबात केस खराब होणार नाहीत किंवा अजिबातच तुम्हाला घाबरायची गरज नाही.
तर 1-2 तास परत ठेवलेलं आहे. म्हणजे सकाळी ह्या वस्तू सगळ्या टाकायच्या, परत छान मिक्स करायचं आणि 1-2 तास ठेवायचं. दुपारच्या टायमिंगला परत तुम्ही तुमच्या केसांवरती मेहंदी लावू शकता. आता दुसरा प्रश्न किंवा दुसरं काही गोष्ट सांगायची म्हटलं तर बघा, मी महिन्याला मेहंदी लावते. माझे केस तर छान आहेत, पण बघा मेहंदी लावल्यानंतर जो एक चमक असते ना, ती थोडीशी कमी होते. कारण मेहंदीच आपल्या केसांवरती जी शाईन किंवा त्याचं जे काम आहे की नाही, ते 1 महिन्यापर्यंतच टिकतं आणि 1 महिन्यानंतर परत ती प्रोसेस करण्यासाठी परत केस आपले थोडेसे डल झालेले असतात. हे ओळखून घ्यायचं आहे, की आपल्याला परत मेहंदी लावायची गरज आहे. असं म्हणायचं नाही, की केस माझे खराब झालेले आहेत. तुम्ही जर कंटिन्यू या गोष्टी करत राहिला, केसांना मेंटेन ठेवण्याचं म्हणजे कोणतंही तुम्ही घ्या, क्लिनिंगचं घ्या, खाण्याचं हेल्दी घ्या किंवा स्किन केअर घ्या, हेअर केअर घ्या, कोणत्याही गोष्टीला मेंटेन ठेवणं किंवा मेंटेनन्स महत्त्वाचा असतो प्रत्येक गोष्टीला. जर तुम्ही एकदा लावून आणि सोडून दिलं 6 महिने, तर तुमचे केस खराबच होणार आहेत. म्हणजे होणार नाहीत, ते मेहंदी निघून गेल्यानंतर तुमचे केस तसेच दिसणार आहेत. तर बघा, मी केसांना लावले 2-3 तासानंतर केस फक्त पाण्याने वॉश केलेले आहेत. त्यानंतर त्या दिवशी किंवा दुसऱ्या दिवशी चांगलं ऑइलिंग करायचं आहे आणि तिसऱ्या दिवशी परत तुम्हाला शॅम्पूने केस धुवायचे आहेत. मेहंदी लावण्यापूर्वीचे केस आणि लावल्यानंतरचे केस त्यामधील फरक तुमच्या लक्षात आलेला असेल. महिन्याला मेहंदी लावणे म्हणजेच मेंटेन ठेवणे, म्हणजे त्याचं जे टाईम आहे ना, तो एकदम मेंटेन ठेवणे ते महत्त्वाचं आहे. जर तुम्ही ते जर नाही पाळलं, तर तुमचे केस म्हणजे केसांवरची मेहंदी निघून जाते आणि यालाच आपण म्हणतो, की केस मेहंदीने खराब झाले. असं नसतं. आपले परत पहिले जे केस असतात ना, ते दिसतात. आणि विशेष म्हणजे 25 ते 30 वर्षानंतर आपण जशी आपली स्किन थोडीशी हळू स्किन एजिंग होऊ लागतं, तसंच केसांचं सुद्धा असतं. ग्रे हेअर, व्हाईट हेअर असतात आणि केससुद्धा आपले थोडेसे डल व्हायला लागलेले असतात आणि त्याच्यामुळेच त्याला मेंटेन करणं खूप गरजेचं असतं. आणि याच्यासाठी बघा, आर्टिफिशियली कलर जे सलूनमध्ये जाऊन करतात, त्यानंतर मेहंदी आणि सगळ्यात एकदम लो म्हटलं ना, तर तुम्ही एक 5-10 मिनिटात जे कलर करता ना, ज्याच्यामध्ये अमोनिया असतो किंवा काही कलर असतात, तर ते असे 3 प्रकार आहेत. जर तुम्ही एकदम लो निवडला, तर तुमचे केस बरबाद म्हणजे एकदमच खराब किंवा गळती सुरू होईल आणि केस तुमचे ठराविक दिवसानंतर खूप लॉस होतो, हेअर लॉस होतो जर त्याने. त्याच्यानंतर दुसरी गोष्ट, तुम्ही सलॉनमध्ये जाऊन आर्टिफिशियली कलर करत असाल ना, तर ते टिकतो. पण ते शेवटी आर्टिफिशियली झाला, त्याचेसुद्धा काही साईड इफेक्ट्स आहेत. कुणाला होतात, कुणाला होत नाहीत. आणि सगळ्यात सेफ म्हणजे मेहंदी, ती नॅचरल मेहंदी ही. आणि ही लावल्याने फक्त एवढंच आहे, की याच्यात मेहनत आहे. कंटिन्यू तुम्हाला ही प्रोसेस करावी लागते महिन्याला, तर तुमचे केस वाढतात सुद्धा. आणि याला बघा, लाईटची गरज नाही, काही नाही. तुम्हाला हे नॅचरल ह्याच्यात दिसतात, की याचे रिझल्ट्स आहेत आणि हेच तुम्ही महिन्याला जर केलं, तर तुमचे केस छानच होतात ना. म्हणून तुम्हाला पार्लरवाले किंवा सलूनवाले सांगतात, की मेहंदी लावू नका, त्याने केस खराब होतात. जर त्यांनी तसं नाही सांगितलं, तर तुम्ही त्यांच्याकडे कसं जाल? तुमच्या मनात शंका कशी निर्माण होईल? या सगळ्या गोष्टी आहेत. मेहंदी निवडण्यापासून लावण्यापर्यंत आणि ती मेंटेन करण्यापर्यंत या सगळ्या गोष्टी तुम्हाला पाळायच्या आहेत. आय होप तुमच्या मनातील सगळ्या शंका दूर झालेल्या आहेत. त्याच्यामुळेच तुम्हाला किती विश्वास ठेवायचा, कोणावरती ठेवायचा, ते खूप महत्त्वाचं आहे. व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. धन्यवाद.